प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते कोणवली संघाला। तुळशी जांभुळवाडी संघाचे सर्व खेळाडू या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला पाहायला मिळतात। कर्णधार यांच्या भूमिकेमध्ये कर्णधार देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कोणवलीची सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पण पाहतोय, खास करून मयूर आणि त्याच्यासाठी नसणारे फलंदाज अभि आहे का। कोणवलीचा 12th मॅन आणि जांभुलवाडी संघाचा 12th मॅन या ठिकाणी येऊ द्या। कोणवली आणि जांभुलवाडी संघाचा एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या। सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेले ते म्हणजे अभि आणि मयूर। अशी कोणवलीचे सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात। स्ट्राईक वरती आहेत अभि, नॉन स्ट्राईक एंड वरती मयूर राहणार की स्ट्राईक वरती राहणार याच्यामध्ये चर्चा पाहायला मिळेल। गोलंदाजी स्ट्राईक वरती गोलंदाज सज्ज होताना आपण पाहतोय तुळशी संघाकडून ओमकार। गोलंदाजीसाठी ओमकारला आपण पाहणार। स्ट्राईक वरती अभि की मयूर यांच्यामध्ये चर्चा चालली आहे। क्षेत्ररक्षण सजवलंय ते म्हणजे तुळशी संघाने। स्ट्राईक वरती अभि, नॉन स्ट्राईक एंड वरती जात आहेत मयूर। सन्मान केला जातोय सुजितजी घडसी, आंबवणे गावचे सुपुत्र। या ठिकाणी संपूर्ण टुर्नामेंट साठी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेत, त्यांचा देखील सन्मान केला जातोय। सुजितजी घडसी सरांचं धन्यवाद सर। पंचक्रोशी कमिटीचे अध्यक्ष यांचा सन्मान केला जातोय। सुजितजी घडसी धन्यवाद। आपण जाऊया पण एकदा मैदानाच्या दिशेने। पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या ते म्हणजे अभि यांच्या बॅट मधून 1 की 2 धावा। पंच किती धावा आहेत? 1 धाव। पहिल्या चेंडूवरती 1 धाव मिळाली ती म्हणजे कोणवली संघाच्या खात्यामध्ये जमा झाली आहे। पुन्हा एकदा गोलंदाजी स्ट्राईक वरती गोलंदाज तयार। पुढचा चेंडू आहे फुल तिरावाचा चेंडू होता, चेंडूला खेळून काढले 20 सेफ मध्ये डीप लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल वर एकदा पूर्ण केलाय आणि एका धावेवरती समाधान मानले ते म्हणजे अभि आणि मयूरने। दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न होता अभिचा, परंतु त्या ठिकाणी टाइम वरती त्या ठिकाणी मिस कॉल दिला गेला तो मयूर यांच्याकडून आणि कॉल रिसीव्ह केला। तोपर्यंत 1 धाव पूर्ण केला। एका धावेने धावसंख्या वाढली ती जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवरती। पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार ओमकार। पंचांच्या डाव्या बाजूने 10-12 पानांतर पुढचा चेंडू आहे मयूर यांच्यासाठी। चेंडू निघून चाललाय पाठीमागच्या क्षेत्रामध्ये, डिक्लेअर झोन मध्ये जाईल। 1 धाव मिळेल ती म्हणजे कोणवली संघाला। धावसंख्या पुन्हा 1 ने वाढल्या, जाऊन पोहोचली ती 3 या धावसंख्येवरती। तीन चेंडूवरती 3 सिंगल या ठिकाणी पाहायला मिळालेत कोणवली संघाकडून। बघूया पुढचा चेंडू ओमकार यांचा पंचाच्या डाव्या बाजूने मयूर यांच्यासाठी असेल। बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय ओमकार। फुल लेंथ तिरावरचा चेंडू होता, क्रॉस बॅटेड फटका खेळून काढलाय। बॅकवर्ड स्क्वेअर लेग भेजर मध्ये चालला चेंडू 1 धाव पूर्ण होते। दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय का बघूया। दुसरी धाव पूर्ण करतायत आणि बघता बघता तिसऱ्या धावेसाठी कॉल आणि तिसऱ्या धावेसाठी कडी धाव बाद मयूर यांच्या डब्यामध्ये। पहिला धक्का मिळतो 1 शॉटचा इशारा त्या पंचांचा, म्हणजे 1च धाव मिळते या चेंडूवरती कोणवली संघाला। पहिल्या विकेटचे पतन।
धावसंख्या होती ती म्हणजेच 4 धावा. न्यू फलंदाज येत आहेत संतोष. पुढचा चेंडू गुडलेंज एरियावर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. सरळ निघून जातो यष्टिरक्षकांच्या हातामध्ये. कोणत्याही प्रकारची चूक केली जात नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. ओमकार मात्र आतापर्यंत सुरेख टप्पा या ठिकाणी हाताळला ओमकारने. प्रत्येक चेंडूवरती आतापर्यंत पाहायला गेलो तर 5 चेंडूचा गेम आहे, त्याच्यात मॅच झालाय. 5 चेंडूवरती धावा जमायला गेल्या 4 आणि 1 गडी बाद झाला. तर म्हणजेच फलंदाजी करणारा संघ कोणवली संघाचा मयूर. पुन्हा एकदा प्रचंड फुलटा चेंडू होता. चेंडूला ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न आहे. शॉर्टलेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. एकदा पण करता दुसऱ्या धावेसाठी कॉल केला. बघूया पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद. सुंदर क्षेत्ररक्षण. दुसऱ्या विकेटचं पतन कोणवली संघाकडून. संतोष बॅक टू पॅव्हेलियन. एक षटक समाप्तीच्या चेहऱ्याला. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 5. 2 गडी बाद कोणवली संघ. या संपूर्ण टुर्नामेंट साठी सुहास धाडवे तुळशीगावचे सुपुत्र यांच्याकडून देखील 200 रुपयाचे देणगी, त्यांचे देखील मनपूर्वक आभार. न्यू फलंदाज स्ट्राइक वरती आहेत क्रिश. नॉन स्ट्राइक एंड वरती आहेत अभि. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अनिकेत. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी दुसरे षटक हातात आहेत अनिकेत. पहिला चेंडू फेस करतील त्या ठिकाणी क्रिश, कोणवली संघाचे फलंदाज. बघूया कशा प्रकारचा शॉर्टपिच चेंडू आहे. चेंडूला ऑन साइडला मोठका फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आहे. मिस फिल्डिंग होते. त्या दरम्यान एकदा पुन्हा करतायत. दुसऱ्या धावेसाठी कॉल करतायत. चेंडू सीमारेषेला जातोय आणि बघता बघता 2चं रूपांतर 3 धावांमध्ये केले गेले. फलंदाजांकडून सुंदर फलंदाजी पाहायला मिळाल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावेने धावसंख्या वाढल्या. जाऊन पोहोचते म्हणजे 8 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा स्ट्राइक वरती आहेत अभि. नॉन स्ट्राइक एंड वरती आहेत क्रिश. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा अनिकेतला पण पाहतोय. पंचांच्या डाव्या बाजूने 10 ते 12 बॉलांचा मोठा सरनब घेताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळते. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतो अभि. सलामीपासून फलंदाजी करतो. त्याच्याकडून अपेक्षा आहेत. पुन्हा एकदा चेंडूला एज लागले. चेंडू ट्रॅव्हल होतो म्हणजे थर्ड स्लिपच्या दिशेने निघून जातोय. डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एक धाव मिळते कोणवली संघाला. एका धावेने धावसंख्या वाढल्या. जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवरती. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. मध्ये गोलंदाज ओमकार कडून एकंदरीत विचार करायला गेला तर पहिले षटक देखील सुंदर प्रकारे पाहायला मिळाला. खास करून क्षेत्ररक्षणाने सुंदर प्रकारची साथ दिली गोलंदाजाला आणि 2 धावबादच्या रूपामध्ये गडी बाद केले. म्हणजे दोन्ही महत्वाचे खंदे फलंदाज मयूर आणि संतोषला तंबूचा रस्ता ठिकाणी दाखवला गेलाय. त्यामुळे सांघिक खेळ मैदानाच्या मध्ये सुंदर प्रकारे करताना आपण पाहतोय. खास करून तुळशी संघाकडून पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. आता मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आहे. उजव्या यष्टीच्या खूप बाजूने पंच वाईड करा करतात. यष्टीच्या थोडीशी मिसफील्ड होते. पुन्हा एकदा वाईड +1 अशा प्रकारे 2 धाव मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्या वाढते ती कोणवली संघाची. जाऊन पोहोचते 11 11 धावसंख्येवरती. दुसरे षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झाला. पहिल्या चेंडूवरती 3 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 1 आणि तिसऱ्या चेंडूवरती आपण जर आता पाहिले तर वाईट +1 अशा 2 एकूण 6 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. 2 चेंडूवरती बघा पुन्हा एकदा चेंडू आहे अनेकी त्यांचा. पुन्हा एकदा थोडीशी खराब गोलंदाजी पुन्हा वारंवार केली गेली आहे. दिशाहीन गोलंदाजी
एका धावेने पुन्हा धावसंख्या वाढली जाऊन पोहोचते ती 12 धावसंख्येवरती. मनीषजी खांबे तुळशीगावचे सुपुत्र यांच्याकडून देखील या संपूर्ण टुर्नामेंट साठी 200 रुपयाचे देणगी या ठिकाणी आले, त्यांचे देखील आभार. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज अनिकेतला तयार होताना पाहतोय. स्ट्राईक वरती अभि कडून मोठ्या अपेक्षा आहेत, मोठे फटके खेळण्याची त्या ठिकाणी त्याच्याकडून अपेक्षा संघासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी होते. इन स्विंगर चेंडू गुड लेग स्पॉट वरचा लेग स्विंग प्रकारचा चेंडू त्या ठिकाणी हाताळला, सरळ निघून गेला यष्टिरक्षकांच्या हातामध्ये. मिडल यष्टीवरून जाणारा चेंडू कोणत्या प्रकारची मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही अभिने. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती म्हणजे कोंडवली संघाची. दुसरी षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत अनिकेत. स्ट्राईक वर अभि. आतापर्यंत 6 चेंडू मध्ये 4 धावांचे वैयक्तिक खेळ करताना आपण अभिला देखील पाहतोय. बघूया पुन्हा एकदा परत चेंडू आहे. आता मात्र पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू पंच वाईट करा करतात. अभ्यंतर धावेत बरगतले गोलंदाज अनिकेतने. धावसंख्या पुन्हा 1 ने वाढले जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 धावसंख्येवरती कोंडवली संघाची. दुसरे षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकापर्यंत आतापर्यंत धावसंख्या झाली 13, ते म्हणजेच टीम कोंडवली. अनिकेतला पुन्हा एकदा कानमंत्र दिला जातो कशा प्रकारची गोलंदाजी करणं अपेक्षित आहे. फलंदाजीसाठी फलंदाज पुन्हा एकदा अभि. बघूया पूर्णपणे हिटिंग शॉट खेळण्यासाठी तयार अनिकेतांचा पुढचा चेंडू आहे अभि यांच्यासाठी. फुले तीरावरचा चेंडू ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातो चेंडू आणि एकच धाव मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकही धावेने धावसंख्या वाढली ती म्हणजेच कोंडवली संघाची जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवरती. दुसरे षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत धावसंख्या झाली 14. स्ट्राईक वरती क्रिशने पहिल्या चेंडूवरती 3 धावाचा मोठा फटका खेळलाय. त्यानंतर बघूया आता पुन्हा एकदा दुसरा चेंडू पेस करणार आहेत अनिकेत यांच्या गोलंदाजीचा. क्रिश यांच्यासाठी पुढचा चेंडू आहे. फुले तीरावरचा चेंडू होता मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न सरळ निघून जातो यष्टिरक्षकांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे ती म्हणजेच गोलंदाज अनिकेत यांची. रुपेश शकपा कुठे त्यांनी कॉम्बॉक्स मध्ये यायचं. धावसंख्या झाली 14. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज अनिकेत तयार. स्ट्राईक वरती क्रिश. पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने 10-12 पर्यंत घेऊन अनिकेत यांचा. क्रिश यांच्यासाठी पुढचा चेंडू असेल. फुले तीरावरचा चेंडू होता. चेंडूला मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते कोंडवली संघाची जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये ठिकाणी समाप्त होताना पाहतोय. 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती 15. सुंदर त्या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली खास करून दोन्ही गोलंदाज अनिकेत आणि त्यांच्या साथीने असणारे गोलंदाज खास करून मयूर आणि संतोष यांना मात्र मोठे फटके खेळण्यासाठी कोणत्या प्रकारची संधी आतापर्यंत दिली नाही ती तुळशी संघाने. या 2 महत्वाच्या फलंदाजांवरती जबाबदारी होती कोंडवली संघाची, परंतु अशा प्रकारचे ते खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला नाही. परंतु अभि यांच्याकडून अजून देखील अशा पल्लवीत आहेत शेवटच्या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके खेळण्यासाठी त्यांच्याकडून संधी पाहायला मिळेल. बघूया कशा प्रकारची खेळ करतात. परंतु गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे. पहिला चेंडू शॉट पिच आहे. त्याला पुन्हा एकदा फटका घेऊन काढला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग भिजमध्ये चालला चेंडू. डिक्लेअर मध्ये 2 धाव मिळत आहेत आणि 2 धावेने पुन्हा धावसंख्या वाढली ती कोंडवली संघाची जाऊन पोहोचते 17 धावसंख्येवरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहेत. श्लोक. शॉट पिच चेंडू आहे. चेंडूला ऑन साइडला घेऊन काढलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सोपा झेल संपलाय खेळ. अभियानच्या खेळीचा पुन्हा एकदा विकेटच्या रूपामध्ये पतन होत आहे आणि पुन्हा एकदा धक्का मिळतो म्हणजेच कोंडवली संघाला अभियानच्या रूपामध्ये. अभिबाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत अमोल.
17 या धावसंख्येवरती तिसरा गडी बाद झालेला आहे. पुढचा चेंडू सुंदर फटका खेळलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला झेलची संधी आहे. झेल काढलेले आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा वन मोर विकेट गॉन. बॅक टू बॅक दुसरा विकेट येते गोलंदाजांच्या या गोलंदाजीवरती. सुंदर क्षेत्ररक्षण. आता मात्र गोलंदाज हॅट्रिक वरती पाहायला मिळतोय. गोलंदाजाचं नाव आहे श्लोक. छोटा खेळाडू ज्या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय जवळजवळ 18 ते 19 चा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूवरती लगातारच्या 2 विकेट मिळवल्यात. अमोल आणि त्यानंतर त्याच्या आधीचा फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला. 2 चेंडूवरती आपण जर पाहायला गेलो तर शॉर्ट मिड विकेटला एक झेल पकडला आणि त्यानंतर पुन्हा एकदा डीप लॉंगॉनला एक सोपा झेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने पकडला. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद झालेत. हॅट्रिक बॉल आहे. स्ट्राइक वरती आहेत फलंदाज सागर काता या ठिकाणी स्ट्राइक वरती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. श्लोक यांचा पुन्हा एकदा आतमध्ये खाली राहतो चेंडू. एलबीची जोरदार अपील केली आहे. पंचांनी फेटाळले परंतु लेग बायच्या मध्ये एकदा मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. ती कोणवली संघाची जाऊन पोहोचते 17 धावसंख्येवरती. 18 धावसंख्येवरती. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले. दूर 2 चेंडूवरती क्रिश यांच्याकडे मोठ्या अपेक्षा. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय क्रिश. पुन्हा एकदा फुल्ली जयंतीवरचा चेंडूला घेऊन काढलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय चेंडू. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावसाठी कॉल केला जाते का बघूया. बघता 2 धाव पूर्ण होत आहेत आणि ओव्हर तो 4 मध्ये पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण केली आहे. म्हणजे 3 धावा पूर्ण केल्या आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 धावेने पुन्हा धावसंख्या वाढली आहे. कोणनवली संघाची जाऊन पोहोचते ती 21 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू आहे. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू आहे श्लोक यांचा. बघूया किती धावा मिळत आहेत. सागर छटपीच चेंडू आहे. आता मात्र स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जातोय हातामध्ये आणि पुन्हा एकदा धावबादच्या रूपामध्ये गडी बाद होतोय. पुन्हा एकदा धक्का मिळतोय तो म्हणजे कोणनवली संघाला 21 या धावसंख्येवरती. पहिल्या इनिंग या ठिकाणी केस संपतो. 21 धावा बनवल्यात. 22 धावांचे टार्गेट दिले गेले ते म्हणजे तुळशी संघाला. बघूया पुन्हा एकदा कशा प्रकारची फलंदाजी आणि गोलंदाजीचं समीकरण त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक त्यापूर्वी आपण घेऊया पुढील मॅचचा टॉस. हॅलो चला कोणवली संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. त्यानंतर सलामीचे फलंदाज तुळशी संघाने देखील आपल्या मैदानामध्ये पाठवायचे आहेत. 3 षटकामध्ये 22 धावा बनवायचा सामना जिंकण्यासाठी ते म्हणजे कोणवली संघाला तुळशी संघाला आणि कोणवली संघाला डिफेन्स करायचे आहेत. बघा कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा रंगणार.
गोलंदाजीमध्ये आपल्याला देखील गोलंदाज पाहायला मिळते, खास करून मयूर असेल त्यांच्या साथीने अभि आणि अन्य क्षेत्ररक्षकांच्या साथीने फील्ड पोझिशन देखील पाहायला मिळेल. फलंदाजीचा विचार करायला गेलो तर तुळशी संघाकडून देखील फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. 18 चेंडूमध्ये 22चं समीकरण बनलंय. सलामीचे फलंदाज दोन्ही मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुळशी संघाचा एक्स्ट्रा खेळाडू दोन्ही सलामीचे फलंदाज विपुल आणि रितेश मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार होताना आपल्याला देखील पाहायला मिळतील. विपुल आणि रितेश दोन्ही सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेल्या क्षेत्र सजवले ते म्हणजेच कोंढवले संघाकडून. लेट्स प्लेचा इशारा आलाय पंचांचा. सामना चालू केला जातोय. कोंढवली संघाकडून गोलंदाजी गोलंदाज तयार. रुपेश वैयक्तिक पहिली षटक आणि संघासाठी पहिली षटक घेऊन येत आहेत रुपेश. पहिला चेंडू रुपेश यांचा. पहिला चेंडू स्लोवर वन चेंडू होता. चेंडूला कट केलंय. कव्हरच्या डोक्यावरून खेळ काढलाय. एकदा पण होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि 2 धावा पूर्ण केल्या आहेत. 2 धाव्याने खाते खोलले ते म्हणजेच तुळशी संघाचं. स्ट्राईक वरती रितेशने पहिल्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्यात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि आता पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. कट केला. चेंडू निघून चालला. स्लिपच्या मधून जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मिळते. एका धावेने पुन्हा धावसंख्या वाढते ते म्हणजेच तुळशी संघाची धावून पोचते 3 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाली 3. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. रुपेश राईटम राऊंड विकेट गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. पुढचा चेंडू आहे. सुंदर गोलंदाजी होते. पुन्हा एकदा कट केले. चेंडूला खेळून काढलाय. पॉइंट आणि गल्लीमध्ये चेंडू खेळून काढला. एकदा पण होते आणि एका धावेवरती समाधान पुन्हा एकदा मानावं लागतं दोन्ही फलंदाजांना. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. बेसिकला खास करून महत्व दिलंय. प्रत्येक षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 7.20 ची सरासरी पूर्ण करण्याची असताना प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न केला जात नाही. पुन्हा एकदा कट केला चेंडू आपण त्या ठिकाणी पाहतो. चेंडू निघून चाललाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण करतायत. एका धावेवरती पुन्हा एकदा समाधान मात्र दोन्ही फलंदाज. धावसंख्या 1 ने वाढली आहे ती म्हणजे तुळशी संघाची. गोलंदाज देखील सुंदर प्रकारचे गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्याचा भेदक मारा करताना गोलंदाज रुपेशला पण पाहतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू गोलंदाजाच्या उजव्या बाजूने स्लोवर वन. आता मात्र आतमध्ये येणार चेंडू. इन स्विंगर प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पुन्हा एकदा धावसंख्या स्थिरवली आहे. पुढील होणारा सामना आरसीसी आंबवणे आणि जन्नीमाता पाले दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकचा कौल करण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस का बॉस या ठिकाणी यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आरसीसी आंबवणे आणि जन्नीमाता पाले. नक्कीच जन्नीमाता पाले क्रिकेट संघाचे कर्णधार अजय लोंढे इथं उपस्थित झालेत. त्यांचे मनपूर्वक आभार.
आरसीसी आंबवणे आपला कर्णधार पाठवायचा आहे. हॅलो धाव संख्या झाली ती म्हणजेच 6. एक षटक समाप्तीनंतर धाव संख्या झाली 6. आरसीसी आंबवणे आपला कर्णधार पाठवायचा आहे. टॉस का बॉस ठिकाणी 7 झाले 7. धाव संख्या झाली 7. चला पुढच्या सामन्याचा टॉस होतोय. आरसीसी आंबवणे विरुद्ध जन्नीमाता पाले, दोन्ही संघाचे कर्णधार. आणि या दोन्ही संघाच्या कर्णधार मी या सामन्यासाठी शुभेच्छा देतो. नाणेफेकचा कौल होतोय. आरसीसी आंबवणेचा कौल छाप आणि छाप झालाय. नाणेफेकचा कौल आरसीसी आंबवणे संघाच्या पक्षामध्ये पडलाय. विजयी संघ झाला, टॉस विजयी झाला. आपल्याला काय वाटतंय, काय निवडा? गोलंदाजी करू. नक्कीच प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. आणि तुम्हाला काय वाटते 3 षटकांमध्ये आपण किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल जन्नीमाता पाले क्रिकेट संघाला? 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच 30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडले. नक्कीच आता अजय लोंढे आहेत जन्नीमाता क्रिकेट संघाचे कर्णधार. त्यांना मी विनंती करतो, आपण 3 षटकांचा सामना असेल, जर आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? बॉलिंगचा निर्णय घेतला असता. नक्कीच त्यांचाही निर्णय बॉलिंगच असता. 3 षटकांमध्ये किती धन्यवाद दोन्ही संघाचे कर्णधार. आणि दोन्ही संघांना मी या सामन्यासाठी शुभेच्छा देतो. थँक्यू. टॉस झालेला आहे, त्यानंतर धाव संख्या झाली ती म्हणजेच 7 धावा. पुन्हा एकदा क्रिश गोलंदाजी मार्कवर तयार. पुढचा चेंडू आहे, चेंडू घेऊन काढलाय 20 मध्ये डीप लॉंग. आपला चेंडू ट्रॅव्हल होतो. एकदा पूर्ण करतायत आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. दोन्ही फलंदाजांना धाव संख्या 1 ने वाढली. धावून पोहोचते म्हणजेच 8 या धाव संख्येवरती. दुसरा षटक मार्गस्थ आहे. धाव संख्या झाली 8. येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 14चं समीकरण बनलंय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे, क्रिस गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. फुल लेंथ रावाचा चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा फ्लिक केले. चेंडू घेऊन काढलाय. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय का बघूया. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. बघता बघता 1चं रूपांतर 2 मध्ये केलंय. दोन्ही फलंदाजांनी धाव संख्या दोन्ही पुढे सरकल्या जाऊन पोहोचते म्हणजेच 10 या धाव संख्येवरती. धाव संख्या झाली 10. स्ट्राईक वरती आहेत फलंदाज तुळशी संघाकडून. पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने फलंदाजी करतात फलंदाज. आणि फुलचे ब्लॉक वरचा चेंडू होता. पण एकदा प्लेसमेंट केले, शॉट लेगला दिशेने. एकदा पण होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातो का रनआउटची संधी आहे. आणि पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्या. सुंदर आणि बीट इन द विकेट. थोडीशी मिस फिल्डिंगच्या रूपामध्ये 2 धावा पूर्ण केल्या. दोन्ही फलंदाजांनी धाव संख्या पुन्हा 2 ने वाढली आहे. जाऊन पोहोचते ती 12 या धाव संख्येवरती. येणाऱ्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7-7 मध्ये धावा बनवायच्या 10. नक्कीच अजून एक सामना रफ अँड टफ वाला सामना पाहायला मिळेल. 3 मात्र शंका नाही. येणाऱ्या 7 चेंडूवरती खेळ कशा प्रकारचा राहतो, कोणवली संघाकडून कशा प्रकारची फलंदाजी करणार तुळशी संघाचे फलंदाज, हे देखील तितकंच पाहणं गरजेचं राहील. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतात फलंदाज. आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी दडून फलंदाजी केली. कोणत्याही प्रकारचे बोटे फटके खेळण्याचा प्रयत्न केला नाही. पुन्हा एकदा पुढचा चेंडू क्रिश यांचा. आणि आता मात्र जोरात टाकण्याचा परंतु डाव्या एटीच्या बाजूने पंच वाईड करार करतायत. अवांतर धावमध्ये भर घातली गेली आहे. धाव संख्या पुन्हा 1 ने वाढती. जाऊन पोहोचली ती 13 या धाव संख्येवरती. पुन्हा एकदा क्रिश तयार पंचांच्या डाव्या बाजूने. पुढचा चेंडू आहे फलंदाजासाठी गुडलेन्स वाडवरचा चेंडू. आता पुन्हा एकदा उजव्या एटीच्या बाजूने पंच वाईड करार करतात. अवांतर धावेत भर. पुन्हा एकदा वाढते. एका धावेने जाऊन पोहोचते ती 14 या धाव संख्येवरती. 7 चेंडू आणि 8 ची गरज आता मात्र सामना जिंकण्यासाठी. थोडासा समीकरण बदलल्याने सामना झुकताना आपण पाहतो तुळशी संघाकडे. पुन्हा एकदा बघा कशा प्रकारची गोलंदाजी करते गोलंदाज क्रिश. पुढचा चेंडू आहे छटपी चेंडू. चेंडूला पुन्हा एकदा कट केले. चेंडू निघून चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढली ती तुळशी संघाची. जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवरती. 2 षटक समाप्तीचा
खेळ झालेला आहे. त्यानंतर धावसंख्या झाल्या 15 बिनबाद. तुळशी 6 चेंडूमध्ये 7चं समीकरण. गोलंदाजीसाठी गोलंदाज कोण तयार होणार बघूया. पहिल्या 2 ते 3 चेंडूवरती सामन्याचं समीकरण पूर्णपणे पाहायला मिळेल. ते म्हणजेच तुळशी आणि कोनुली यांच्यामध्ये चालू असणाऱ्या सामन्याचं समीकरण बघूया. आपण एकदा गोलंदाज स्ट्राईक वरती त्या ठिकाणी चर्चा केली जाते. मयूर की अभि, अभि की मयूर, याच्यामध्ये देखील चर्चा राहणार आहे. 6 चेंडूमध्ये 7 धावा बनवायच्या आहेत. त्यानंतर दोन्ही सलामीच्या आघाडीचे फलंदाज अजून देखील दटून फलंदाजी करत आहेत. त्यामुळे एक प्लस पॉईंट आहे तुळशी संघासाठी. येणाऱ्या 3 चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती जर पहिल्या 2 चेंडूचा जर खेळ पाहायला मिळाला तर धावा त्या ठिकाणी रोखाव्या लागतील तुळशी कोहिनवली संघाला. आणि फलंदाजी करताना तुळशी संघाला पहिल्या 2 चेंडूवरती धावा मिळवणे देखील गरजेचे असतील. बघूया कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सजवलेल्या पाहिल्यामध्ये गोलंदाजी स्ट्राईक वरती गोलंदाज अभियान आपण पाहणार आहोत. वैयक्तिक परिषटक संघासाठी तिसरे षटक अभियानचा पहिला चेंडू फेस करते फलंदाज. पहिला चेंडू आहे. पहिला चेंडू मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. जोरात बाउन्स केला चेंडू बॉडीला ब्रश करून निघून चाललाय. डिक्लर झोन मध्ये जातोय. 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. धावन पोहोचली म्हणजेच 16 या धावसंख्येवरती. अजून येणाऱ्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडूमध्ये धावा बनवायच्या 6. प्रत्येक चेंडू मात्र या ठिकाणी निर्णायक आहे प्रत्येक संघासाठी, दोन्ही संघासाठी, खास करून कोहनवली आणि तुळशी या संघासाठी. बघूया पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहेत सलामीची फलंदाज. गोलंदाजीसाठी वरती गोलंदाज अभि. पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. स्ट्राईक वरती आहेत सलामीचे फलंदाज. पुढचा चेंडू अभि. आता मात्र सुंदर गोलंदाजीचा नजारा, परंतु पंच वाईट घोषित करतात. अवांतर धावेमध्ये भर घालतायत फलंदाज गोलंदाज अभि. धावसंख्या एक्स्ट्राच्या रूपामध्ये 1 ने जाऊन पोहोचते ती म्हणजेच 17 या धावसंख्येवरती. थोडस जर खास करून पाहायला गेलं सामन्यामध्ये एक्स्ट्राच्या रूपामध्ये अतिरिक्त धावा बऱ्याचशा लीक झाल्या आहेत. खास करून क्षेत्ररक्षण करताना जर फील्ड पोझिशन मध्ये देखील पाहायला मिळेल तर सिंगल तिथे डबल धावा देखील त्या ठिकाणी कन्वर्ट केल्या आहेत तुळशी संघाने. याचा देखील प्रयत्न केला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळला. मोठा फटका. झेलची संधी आहे. झेल खाली आले. क्षेत्ररक्षक टिपलाय का झेल. टिपलाय झेल आणि संपलाय त्या ठिकाणी फलंदाजांचा खेळ. पहिला विकेटचं पतन. आता मात्र या ठिकाणी डब्ल्यू आलाय. सामन्याचं समीकरण बदललंय. आता मात्र पुन्हा एकदा सामना 50-50 होता तो आता 60-40 वरती पुन्हा एकदा येऊन थांबलाय. बघूया पुन्हा एकदा आता मात्र कशा प्रकारची गोलंदाजी होते. गोलंदाज अभि यांच्याकडून सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाल्या. पहिल्या 2 चेंडूचा खेळ आपण त्या ठिकाणी पाहिला तर 2 चेंडूवरती आतापर्यंत 3 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या आहेत. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. फलंदाजासाठी पुन्हा एकदा न्यू फलंदाज स्ट्राईक वरती आहेत ओमकार. पुढचा चेंडू गोलंदाज अभि यांचा. पंचाच्या डाव्या बाजूने 10-12 पर्यंत घेऊन ओमकार पहिला चेंडू फेस करतील. बघूया पहिला चेंडू लावून साईडला गेला. झेलची संधी. पुन्हा एकदा मिस अंडरस्टँडिंग, मिस फिल्डिंग. तोपर्यंत 1चं रूपांतर 2 मध्ये, 2चं रूपांतर 3ऱ्या धावेसाठी केलं जातं का बघूया. खराब क्षेत्ररक्षण आणि 3 धावा पूर्ण करतात. 3 धावेने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 या धावसंख्येवरती. या ठिकाणी संधी होती क्षेत्ररक्षण मयूरला, परंतु त्या ठिकाणी तशा प्रकारचा खेळ पाहायला मिळाला नाही. अशा प्रकारच्या झेल असतात त्या पकडणं गरजेचं आहे. प्रत्येक खेळाडूंना टेक्निक टेम्परामेंट वापरणं देखील गरजेचं आहे. तशा प्रकारचा खेळ झाले नाही, परंतु फलंदाजी मात्र सुंदर केली आहे. आता मात्र पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न निर्धार चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या पुन्हा स्थिराला जाऊन पोहोचली ती म्हणजेच 20 या धावसंख्या. ती चेंडूचा खेळ शिल्लक आहे 2 मध्ये धावा बनवायच्या आहेत 2. जिंकणार कोण हा मात्र सामना पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे मैदानाच्या आतमध्ये. चालकोबा खामराजा क्रिकेट संघ आयोजित चालकोबा चषक 2025 चा सामना या ठिकाणी पाहतो. 2 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. किलर तू जमीन पैदा कर, तू आसमान पैदा कर, मांगने से कुछ नहीं मिलता मेरे दोस्त, तुम्हारे अंदर आत्मविश्वास पैदा कर. आणि त्या आत्मविश्वासाने फटका मात्र खेळलाय. पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे. धावपासाठी जोरदार अपील आणि विकेट. विकेट त्या ठिकाणी
पतन झाले ते म्हणजेच तुळशी संघाचा ओमकार त्या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहे. ओमकार नाही तर सलामीचे फलंदाज बाद झालेले आहेत. आता मात्र एक चेंडू मध्ये 2 धावा. नक्कीच आता रोमहर्षक अटातडीचा सामना पाहायला मिळेल. ती मात्र शंका नाही, एक चेंडू मध्ये 2 धावा बनवायचे आहेत. सामना शेवटच्या क्षणापर्यंत लढले ते म्हणजे कोणवली संघाने सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये केला. एवढा कमी टोटलचा चेसिंग असताना देखील शेवटच्या क्षणापर्यंत सुंदर गोलंदाजी खास करून क्रिसची गोलंदाजी पाहायला मिळाली. एक नवोदित उभरता खेळाडू अंडर 18चा कोणवली संघाचा खेळाडू क्रिसला आपण पाहिलं कशा प्रकारचा भेदक मारा त्याच्या साथीने रुपेशने देखील पहिला षटक सुंदर प्रकारचा हाताळलाय. थोडासा क्षेत्ररक्षण फील्ड मध्ये थोडीशी क्षेत्ररक्षण साथ मिळाली नाही, परंतु गोलंदाजाने आपला बोलबाला मैदानामध्ये कायम ठेवलाय. एक चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी ते म्हणजेच तुळशी संघाला. बघूया एका चेंडू मध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतात फलंदाज. गोलंदाज स्ट्राईक मध्ये पण गोलंदाज अभि तयार. शॉर्टपी चेंडू आहे, मोठा फटका, झेलची संधी होते का नाही. तारेला बॉल लागलेला आहे त्यामुळे एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला आहे. आणि 2 धावा पूर्ण केल्या आहेत. 2 धावेने सामना या ठिकाणी विजय संपादन केले म्हणजेच तुळशी संघाने. चला कोणवली संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी आपला सन्मान चिन्ह या ठिकाणी घ्यायचं. नक्कीच अटातडीचा सामना पाहायला मिळेल, ती मात्र शंका नाही. थोडीसा नैसर्गिक अडथळ्यामुळे या ठिकाणी सामन्याला थोडासा पराभव पत्करावा लागले ते कोणवली संघाला. याच्यानंतरचा आपण सामना देखील पाहणार. त्या ठिकाणी आरसीसी आंबवणे वर्सेस जननी माता पाले या 2 संघामध्ये सामना पाहायला मिळेल. नक्कीच हा सामना देखील अटातडीचा सामना लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी प्रणित असेल तर या ठिकाणी जननी माता पाले संघाकडून सचिन माळी आणि टीम असेल.